जय शिवराय मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनल प्रतीक ग्राफिक्सवर। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये आषाढी एकादशी निमित्त बॅनर तयार करणार आहे। त्यासाठी तुम्हाला पिक्सल लॅब आणि झेड आर्चिवर हे दोन ॲप्लिकेशन लागणार आहे। हे दोन्ही ॲप्लिकेशन प्लस आपल्या मटेरियलची डाउनलोड लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल। त्या अगोदर या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण आपण अशाच प्रकारच्या बॅनर व व्हिडिओ एडिटिंगवर ट्युटोरियल आणतच असतो। चला तर मित्रांनो, जराही वेळ न घालवता सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओला। तर आता सर्वात अगोदर तुम्हाला मटेरियल डाउनलोड करून घ्यायचं आहे। त्यानंतर झेड आर्चिवर ॲप्लिकेशनला ओपन करायचं आहे। तर झेड आर्चिवर ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर तिथे डाउनलोड फोल्डरला ओपन करायचं आहे। त्यानंतर इथे तुम्हाला आषाढी एकादशी नावाचं एक झिप फाईल मिळेल। तर झिप फाईलवरती क्लिक करायचं आहे। एक्स्ट्रॅक्ट एरर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे पासवर्ड मागेल। तर पासवर्ड आपल्या व्हिडिओमध्ये समोर दिलेला आहे, त्यासाठी व्हिडिओ जरा स्किप न करता बघायचा आहे। त्यानंतर इथे पासवर्ड टाकून घ्यायचा आहे। पासवर्ड टाकल्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं आहे। तर बघू शकता की अशा प्रकारे आपल्यासमोर आषाढी एकादशी नावाचं एक फोल्डर तयार झालेला आहे। तर आता या फोल्डरला ओपन करायचं आहे। यामध्ये एक PLP फाईल दिलेली आहे आपण। तर आता ही PLP फाईल ओपन करण्यासाठी तुम्हाला पिक्सल लॅब ॲप्लिकेशनला ओपन करायचं आहे। तर बघू शकता पिक्सल लॅब ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर काही अशा प्रकारचा इंटरफेस आपल्यासमोर आलेला आहे। तर 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर ओपन .plp फाईलवरती क्लिक करून .plp वरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपल्या ज्या फोल्डरमध्ये आपण फाईल एक्स्ट्रॅक्ट केली होती त्या फोल्डरला ओपन करून घ्यायचं। तर बघू शकता फोल्डर ओपन झाल्यानंतर काही अशा प्रकारचा इंटरफेस आलेला आहे। तर इथे PLP फाईलवरती क्लिक करायचं आहे। ओपन अँड ॲड ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर बघू शकता असं बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर काही अशा प्रकारचं आपल्यासमोर आपली PLP फाईल इथे ओपन झालेली आहे। तर आता इथे लेअर वाईज सर्व लेअर दिलेला आहे आपण। तर हे मटेरियल तुम्ही इंस्टाग्राम वगैरे कुठे पण यूज करू शकता, फक्त यूट्यूबवरती यूज नाही करायचं, नाहीतर तुमच्या चॅनलला कॉपीराईट स्ट्राईक पडू शकतो। तर बघू शकता की अशा प्रकारे तुम्ही इथे फॉन्ट पण चेंज करू शकता। अशा प्रकारे इथून तुमच्याकडे जर याच्यापेक्षा चांगला फॉन्ट असेल तर तुम्ही फॉन्ट चेंज करू शकता, किंवा इथे वर मी खाली एक फूल पण दिलेलं आहे, त्या फुलाच्या जागी पण तुम्ही चेंज वगैरे करू शकता। सर्व लेअर आपण दिलेला आहे, सगळ्या तुम्ही एडिटेबल आहे, सगळ्या लेअर एडिट करू शकता। तर इथे निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा दिलेल्या आहे, तिथे तुम्ही हार्दिक पण लिहू शकता। तर अशा प्रकारे ओके। तर अशा प्रकारे तुम्ही या लेअर्स एडिट करू शकता। पूर्ण एडिटेबल PLP फाईल आहे आपली, तर तुम्ही एडिट करू शकता आणि तुमचा इंस्टाग्राम वगैरे किंवा व्हॉट्सअपला तुम्ही स्टेटस वगैरे लावू शकता आषाढी एकादशी निमित्त। तर इथे तुम्ही शुभेच्छुक पण टाकू शकता। अशा प्रकारे इथे असा स्क्वेअर घ्यायचा आहे, अशा प्रकारे पट्टी तयार करायची त्याची, आणि इथे ओके डन करायचं आहे आणि इथे शुभेच्छुक लिहायचं आहे। इथलाच फॉन्ट कॉपी करायचा, अशा निमित्त हार्दिक शुभेच्छा दिलेला आज कॉपी करायचा आहे। त्याचा कलर चेंज करून घ्यायचा आहे। कलर जो आपला बॅकग्राऊंडचा कलर आहे तिथूनच पिक करायचा आहे। तर कलर कसा पिक करता आहे माहीत नसेल तर इथे ॲडवरती क्लिक करायचं आहे। इथे एक पेनच्या साईडला तुम्हाला हे दिसेल, तर इथून अशा प्रकारे कलर पिक करून घ्यायचा। ओकेवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे तुम्ही शुभेच्छुक लिहू शकता काही अशा प्रकारे। त्यानंतर इथे 2 डॉट देऊन द्यायचे। ओके, तर ओकेवरती क्लिक करायचं। बघू शकता काय अशा प्रकारे इथे शुभेच्छुकची आपली जे पट्टी तयार झालेली आहे। तर इथे तुम्ही तुमचा फोटो पण ॲड करू शकता इथे या कोपऱ्या या साईडला, आणि तुम्ही इथे एक्सपोर्ट करू शकता याला। तर आता याला सेव्ह करण्यासाठी 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे। एक्सपोर्ट इमेज ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। कस्टमला अल्ट्रावरती ठेवून सेव्ह टू गॅलरी ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तर काय अशा प्रकारे आपला बॅनर फुल HD क्वालिटीमध्ये आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह होईल। त्याला थोडंसं तुम्ही लाईटरूममध्ये इम्पोर्ट करायचं आणि कलर ग्रेडिंग करून अतिशय छान प्रकारे असं तुम्ही याला एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे आणि कुठे पण अपलोड केला तर तुमची क्वालिटी जशी आहे तशीच सेम राहणार आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं मित्रांनो। आजचा बॅनर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमचा एडिटर मित्रांसोबत शेअर करा, आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर भेटू अशा नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।